मॅडम, तुम्ही आतापर्यंत एवढं समाजकार्य केलंय, हे समाजकार्य करताना राजकारणात जाण्याची संधी मिळाली होती का तुम्हाला? मला संधी भरपूर वेळ आलेली आहे, पण जेव्हा मी हे काम करते तेव्हा एक राजकारणाकडे बघून नाहीये. मला राजकारण हे भवितव्यात करायचंही नाहीये. मला समाजासाठी, महिलांसाठी काहीतरी करायचंय. आणि प्रत्येक महिलेच्या जीवनात चढ उतार येतात, त्यासाठी मला काहीतरी करायचंय, एक सामाजिक कार्य करायचंय. राजकारणाच्या भरपूर ऑफर आलेत मला सध्या की आमच्याकडे या मॅडम, ह्या पक्षात या, त्या पक्षात या, भरपूर ऑफर आलेत. पण मी सगळ्यांना सांगते की मला राजकारणात जायचं नाही. आणि नमस्कार, मी ऋतुजा. जागर आंबेचा आजच्या नवदुर्गांचा या आरबीएन न्यूज मराठीच्या नवरात्री विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर. चूल आणि मूल ही पूर्वीची परिस्थिती. आता मुली शिकू लागल्या, नोकरी, व्यवसाय आणि छोटी मोठी कामं करू लागल्या. ज्या घरी स्त्रियांचा सन्मान होतो त्याच घराची भरभराटी होते. या स्त्रिया स्वतःच्या पायावर उभं राहून आपलं घर सांभाळतात. खऱ्या अर्थानं या कलियुगातील नवदुर्गा अवतारच आहेत. आज आपण आलो आहोत सौ श्रद्धा शिंदे मॅडम यांच्या घरी. नमस्कार मॅडम. नमस्कार मॅडम, तुमचं बालपण कुठे गेलं? माझं बालपण बार्शी तालुका मध्ये पाणगाव म्हणून छोटस खेड आहे, तिथं माझं बालपण गेलं. आम्ही 3 बहीण भावंड, त्याच्यात मी सगळ्यात लहान. आणि खूप खेळकर, खोडकर आणि खूप अल्लड होते. आणि पूर्ण खेळाडू वृत्तीचे होते मी. मुलींना वाटतही नाहीये की माझ्या मैत्रिणीला मी आता एक शिक्षिका असेल किंवा मी हे काम करू शकते. अभ्यासात अजिबात आवड नव्हती मला. एक खेळकर आणि खेळाडू वृत्तीची, माझे कराटे, माझं सगळं खेळ, अगदी सगळं रिले असू, कबड्डी असू, खो खो असू, थाळी फेक असू, भालाफेक असू, ह्याची माझी प्रमाणपत्राची फाईल जेव्हा ताडसरांनी पाहिली तेव्हा म्हटले की ताडसर एवढी घाई का होती लग्नाची, एवढी चांगली खेळाडू असताना एवढी घाई का केली लग्नाची. आणि खूप चांगला सपोर्ट होता माझ्या आई वडिलांचा. आणि आईची वडिलांची इच्छाही होती की एक मुलगी जरी असली तर एका मुलाप्रमाणे सांभाळायची आणि तिला एक पोलीस भरतीचं तयारी करून तिला पोलीस भरती करायचं. पण योगायोग माझ्या सासूबाईंनी खूप हट्ट करून मला इथे करून घेतलं आणि योगायोग माझं लग्न झालं. त्यात सासूबाईंचाही सपोर्ट होता, कर, पण योगायोग की मुलगी झाली मला नंतर. म्हणजे तुमचं प्राथमिक शिक्षण? माझं प्राथमिक शिक्षण तिथेच झालं पाणगाव मध्ये, खूप छान पद्धतीनं. आणि माध्यमिक शिक्षण इकडं झालं सगळं. जत मध्ये झालं, आर कॉलेजला झालं, परत गुब्बी कॉलेजला केलं. बाकीचं 10वी नंतर कॉलेजला डीएड झालं. हो, बाकीचं 10वी नंतरचं पूर्ण शिक्षण इकडे झालं, जत मध्ये झालं. मग तुम्हाला ते एवढ्या लवकर लग्न झालं आणि प्लस संसार आणि आपण शिक्षण, हे कसं मॅनेज तुम्ही कसं केलं? माझी 3 मुलं झाली. 3 मुलं झाल्यानंतर मी महिलांना बाहेर बघायचे की हे काम करतायत आणि मला खूप आवड होती की काहीतरी करायचं आपण. एक जिद्द आणि चिकाटी असेल तर कुठलीही महिला काही करू शकते. हे मी स्वतःही महिलांना समजून सांगते की आता पण मला सध्या महिला म्हणतात मॅडम तुम्ही एवढं कसं काय करताय, पण शक्य आहे. जर इच्छा असेल तर सगळ्या गोष्टी शक्य होतात. ह्यात माझा सगळ्यात मोलाचा वाटा आहे की माझी मुलं. माझ्या मुलांनी मला कुठलाच त्रास दिलेला नाहीये, अभ्यास असू, कुठल्याही गोष्टीचा असू. 3 मुलं खूप समंजस, खूप चांगली आणि खूप चांगल्या पद्धतीनं घडले. त्याच्यामुळे मी हे करू शकले. घरचा मिस्टरांचा सपोर्ट असू, मुलांचा सपोर्ट असू, सासऱ्यांचा सपोर्ट असू, त्यात माझे आई वडील असतील. सगळ्यात मोलाचा सपोर्ट तर माझ्या भावाचा आहे की प्रत्येक गोष्टी भावाचा सपोर्ट आहे. तुमच्या भावाचा? हो, खूप चांगला. आणि प्रत्येक बहिणींना असा भाऊ भेटो आणि प्रत्येक बहिणींच्या इच्छा पूर्ण हो. मॅडम, निश्चितच सगळ्यांना असा भाऊ भेटावा. तुम्ही तुमच्या जीवनात आदर्श कुणाला मानता? मी माझ्या जीवनात खूप मोठा आदर्श म्हणजे माझा भाऊ. आणि भावानंतर भाऊ तर भाऊच असतो, पण भावाबरोबरच माझी वहिनी जी आहे ती खूप चांगली आहे की माझी ती 3री बहीणच आहे. आणि माझ्या प्रत्येक मुलीच्या काही, आता माझ्या मुलीबरोबर एक मैत्रीण असल्यासारखं आणि आमच्याबरोबर सुद्धा एक मैत्रीण असल्यासारखंच वहिनी सगळ्यांशी राहते. माझ्या अक्षरशः मुलीचं पूर्ण लग्न माझ्या भावानं आणि वहिनीनीच पार पाडलेलं आहे. आणि खूप चांगला त्यांचा मला सपोर्ट आहे. आणि प्रत्येक बहिणीला माझ्यासारखा भाऊ आणि भावजं भेटावी हीच मी देवाकडे प्रार्थना करते. शाळेतील उपक्रम आणि त्यातील तुमचा सहभाग याविषयी काय सांगू शकाल? मी 2005 साली SRM हायस्कूलमध्ये पूर्व प्राथमिक विभागाला जॉईन झाले.
झाल्यानंतर तिथे मला 1-2 वर्षातच मुख्याध्यापक पद मिळालं. ते पद मिळाल्यानंतर पूर्ण विभागच माझ्या हातात दिला. त्यानंतर प्रत्येक वेळेस मी वेगवेगळे उपक्रम, वेगवेगळ्या पालकांशी चर्चा, वेगवेगळे मुलांकडून उपक्रम घेत राहिले. त्यातूनच सामाजिक कार्यही घडत गेलं माझं. आणि बऱ्याच वर्षापासून माझी एक इच्छा होती की माझं एक घरातलाच महिला असल्यामुळं मला डान्स वगैरे करायची खूप आवड असायची. पण माझं ते काही कारणामुळे होत नसायचं. पण मी तो उपक्रम माझ्या पालकांकडून घेतला. मी आता 2-4 वर्ष झाले की माझे पालक आणि मुलांचं गॅदरिंगला डान्स बसवते. अरे वा, किती छान मॅडम. मग आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला तुम्हाला 2024 सालचा. हो, याविषयी काय सांगू शकाल आम्हाला? मला आजपर्यंत 2022 पासून ते 2024 पर्यंत या कालावधीत 5 ते 6 आदर्श शिक्षक पुरस्कार आणि 3 सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार भेटलेत. आणि हा पुरस्कार भेटण्याच्या मागचा उद्देश, मी आजपर्यंतचा जो जॉब केलेला आहे किंवा सर्व्हिस केलेली आहे ती खूप मनापासून केलेली आहे. आणि त्याचं फळ मला नक्कीच ते माझ्या मुलांच्या मार्फत भेटलेलं आहे. माझी मोठी मुलगी आता MCA पुणे विभागाला पहिली आली होती आणि तिचं कॉलेज झालं आणि थोडे दिवसात लग्न सुद्धा झालं आणि खूप छान स्थळ भेटलं तिला. शिवाय माझी दुसरी मुलगी सुद्धा पुणे युनिव्हर्सिटीला MCA करते आणि जो लहान मुलगा आहे तो BBA करतो साताऱ्याला. त्याच्यामुळे याचा जो अनुभव आहे स्कूल मधला आणि जे मी मुलांसाठी केलं त्याचं मला नक्कीच फळ आणि खूप छान फळ भेटलेलं आहे की माझी घरची पिढी खूप छान भेटलेली आहे. निश्चितच, खरंच. आणि माझा असा प्रश्न आहे की तुम्ही आजच्या मुलींना कोणता संदेश द्याल? मी आजच्या मुलींना हेच सांगेन की मुलींना किंवा महिलांना हेच सांगेन की जेव्हा आपल्याला बाहेर पडण्याची संधी देतात, मला माझ्या सासूबाईंनी बाहेर पडण्याची संधी दिली. जे माझ्या घरात बंधन असायची किंवा जे माझ्या सासू सासऱ्यांना आवडत नसायचं ते मी सगळं पाळून जे बाहेर पडले आणि कामं केले आणि त्या पद्धतीनं खूप चांगल्या पद्धतीनं मी सक्सेस झालेली आहे. आणि आपली जर इच्छा असेल, माझी एक इच्छा होती की माझी 50 ओलांडल्यानंतर ज्येष्ठांसाठी काहीतरी करायचं. पण योगायोग असा आला की मला ज्येष्ठ नागरिक ऑफिसला जॉईन केलं गेलं आणि खूप चांगल्या पद्धतीनं मला तिथं संधी भेटली की ज्येष्ठांसाठी काहीतरी करायचं. असंही होतं की महिलांसाठी काहीतरी करावं. तेही माझी इच्छा पूर्ण झाली. खरं तर मला पोलीस खात्यात जायची आवड होती, पण माझा भाऊ पोलीस अधिकारी असल्यामुळं, त्याला थोडीशी माहिती असल्यामुळं आणि त्यात माझी मुलं झाली लगेच, त्याच्यामुळे ती माझी जी इच्छा होती ती अपूर्ण राहिली. पण ती इच्छा माझी मुलं मोठी झाल्यानंतर ती इच्छाही माझी पूर्ण झाली की मी महिला दक्षता विभागाला हेड डिपार्टमेंटला काम करते आणि ते खूप चांगल्या पद्धतीनं करते. कधीपासून करता? मी 3 वर्षापासून करते. आता चालूच आहे? हो, चालूच आहे. म्हणजे शाळा, ज्येष्ठ नागरिक संघातलं पाहता आणि घरचं पाहून एवढं सगळं कसं, म्हणजे विशेष आहे तुमचं. कौतुक करावं तेवढं थोडंच आहे मॅडम. मला ह्याच्या मागे माझ्या भावाचा खूप चांगला सपोर्ट आहे. जेव्हा एखादी बहीण किंवा एखादी मुलगी जेव्हा काहीतरी अडचणी असतात किंवा ढासळली जाते तेव्हा खंबीरपणे कोणीतरी तिच्या पाठीशी असणं खूप गरजेचं असतं. आणि ते आज माझ्या भावानं खूप चांगल्या पद्धतीनं मला सपोर्ट केला आणि बाहेर काढलं. आणि काहीतरी एक संसार म्हटल्यानंतर प्रत्येकाच्या जीवनात काहीतरी अडचणी असतात. त्यात माझ्याही जीवनात उतार चढ आले. त्या उतार चढाच्या काळात माझ्या भावानं खूप चांगल्या पद्धतीनं मला साथ दिली आणि जी आज घडली आहे मी बऱ्यापैकी माझ्या सासूबाई, भाऊ, आई वडिलांचा, बहिणींचा, सगळ्यांचा खूप चांगल्या पद्धतीचा सपोर्ट आहे. आणि मेन म्हणजे जी आज मी बाहेर आहे ते माझ्या मिस्टरांमुळे आहे. सगळ्यात आधी तुम्हाला ज्यांचा विरोध होता, ज्यांनी विरोध केला, मग आता तुमचं एवढं तुम्ही यशस्वी झालात, एवढं तुमचं कार्य आहे, मग आता सगळ्यांना कसं वाटतंय तुमच्या घरच्यांना? खूप छान वाटतं. माझ्या मिस्टरांकडे तर बरेच लोक येतात की मॅडमना इथं पाहिलं मी, मॅडम ह्या कार्यक्रमात होत्या. माझ्या मिस्टरांना आता एवढा अभिमान वाटते की आपण, माझ्या आईनं जे केलं ते खूप चांगलं केलं. मी महिलांना हेच संदेश देते की का ड्रेस का घालावा. महिलांच्या बऱ्याच केसेस माझ्याकडे येतात की मॅडम ड्रेस घालायला विरोध करतात. का जर घरात आवडत नसेल तर ड्रेस नाही घातला तर फरक काय पडतो. मी बरेच महिलांना सांगते की जे घरच्यांना आवडते ते करा, आपोआप सक्सेस. त्याच्यामुळं मी आजपर्यंत प्रत्येक गोष्ट त्यांच्या पाळल्या, प्रत्येक गोष्टीत जसं त्यांना पाहिजे तसं केलं आणि आज मी चांगल्या पद्धतीनं सक्सेस आहे आणि माझ्या मिस्टरांचा खूप चांगला सपोर्ट आहे, म्हणूनच मी बाहेर आहे. मॅडम, तुमच्या जीवनातील आनंदाचा क्षण कोणता? माझ्या जीवनातील सगळ्यात महत्वाचा आनंदाचा क्षण म्हणजे माझी मोठी मुलगी. माझी मोठी मुलगी तर खूप चांगल्या पायगुणाने जन्माला आली. त्यानंतर तिचं शिक्षणही खूप चांगलं झालं आणि त्यानंतर लग्नही खूप चांगल्या पद्धतीनं खूप छान स्थळ भेटलं तिला. हा माझ्यासाठी खूप मोठा जीवनात माझा आनंद आहे.
दोन्ही मुलं माझी दुसरीही मुलं दोन्हीही खूप चांगली आहेत आणि खूप आनंदाचा क्षण आहे तोही माझ्यासाठी. पण मोठी मुलगी जेव्हा जन्माला आली पहिल्यांदा तो सर्वात मोठा आनंदाचा क्षण होता. म्हणजे तुमची मोठी मुलगी जन्माला आली तेव्हा तुम्ही सर्व्हिस करत होता की नाही? माझी तिन्ही मुलं 21व्या वर्षी मला तिन्ही मुलं झालेत. 21व्या वर्षी तिन्ही मुलं झाल्यानंतर मग मी सर्व्हिस केली आणि त्यानंतरचं शिक्षण माझं कम्प्लीट केलं. म्हणजे नोकरी का करावीशी वाटली तुम्हाला? एक मला आवड होती की आपण काहीतरी करावं. मग मी थोडंसं शिक्षण चालू केलं. शिक्षण चालू करत करत म्हटलं की आपण ट्राय करायला पाहिजे की बसून राहण्यापेक्षा. आता मुलंही मोठी झाली, मोठी म्हणजे बऱ्यापैकी पहिलीला, मोठी मुलगी पहिलीला जात होती आणि घरात सासूबाई वगैरे होत्या. त्याच्यामुळे एक आवड होती आणि मला लग्न करतानाच सासूबाईंनी असं करून घेतलं होतं की आम्ही तुझ्या शिक्षणाला कुठलाही विरोध करत नाहीये, तुझं शिक्षण आम्ही कम्प्लीट करू. मग माझी तिन्ही मुलं झाल्यानंतर माझ्या सासूबाईंनी खूप चांगल्या पद्धतीने सपोर्ट केला. मला वाटतं खूप आनंदाचा क्षण म्हणजे माझ्या भावकीत मी पहिली महिला आहे की लग्नानंतर शिकले आणि जॉब करते, पहिली महिला आहे की गाडी चालवते, पहिली महिला आहे की बाहेर सामाजिक कार्य करते. माझं हे सगळं कार्य बघून आता माझ्याही चुलत जावा वगैरे कामं करतात. काही जण शिकल्या, काही जण मेस चालवतात, काही जण वेगवेगळं काहीतरी करतात. आणि हे सगळं जे झालं ते माझे सासूबाई आणि माझ्या भावाचा खूप मोलाचा वाटा आहे. मॅडम तुमचं ध्येय? माझं ध्येय तर मला माझा स्वभाव असा आहे की आपण कुठलीही इच्छा देवापुढे मी मागत नाहीये, पण देवाचं खूप चांगलं आभार मानेन की ज्या माझ्या आकांक्षा होत्या, ज्या इच्छा होत्या त्या आपोआप पूर्ण गेल्या. म्हणजे माझा स्वभावच असं आहे की प्रत्येक जण कोणी आलं मला अडचण किंवा काही मागायला, मी देवधर्म जास्त करत नाहीये. जे माझ्या घरात लोक येतात त्यांना खाणं पिणं. देवधर्मापेक्षा मॅडम तुम्ही सामाजिक कार्य करताय. हो हो, ते देवधर्माप्रमाणेच आहे. हो, लोक म्हणतात की हे करायचं ते करायचं आणि माझं माहेरचं आणि सासरचं खूप विरोध टोक आहे. माझ्या माहेरी एवढा देवाचं हे नाहीये, पण माझ्या सासरी खूप देवाचं देवधर्माचं सासरीला तर वेळ खूप म्हणजे खूप वेळ होतं. आणि ते मला असं वाटायचं की हा सासूबाईंसाठी मी सगळं एक कर्तव्य म्हणून पार पाडायचं. तुम्ही आता म्हणाले की तिकडे एवढं माहेरी नव्हतं पण सासरी आल्यावर तुम्हाला करावं लागलं. हो हो. मग तेव्हा तुम्हाला असं वाटत होतं का म्हणजे की सासरी आले करावं लागलं असं काही? वाटायचं, पण ते सासूबाईंना दुःखही वाटत नव्हतं. जे सासूबाई करायच्या ते सासूबाईंसाठी सगळं करायचे. आणि आता बऱ्यापैकी कमी करून माणूस हाच देव हे मी ब्रीदवाक्य माझं आहे, माझ्या माहेरच्यांचंही आहे की आपल्या घरात जे लोक येतात किंवा मला जे सहकार्य मागतात ते मी देवाच्या ह्याच्यात कुठल्याही मंदिरात जात नाहीये, कुठल्याही देवळात जाऊन तासून तास बसत नाहीये. जे सहकार्य करता येतं, एक उदाहरण आहे आता म्हणजे ज्येष्ठ नागरिक ऑफिस, त्यांना कधीही गरज लागली, कधीही त्यांनी मला बोलवलं. तिथं मला प्रत्येक ठिकाणी मला आता वाटतं ज्येष्ठ नागरिक मध्ये 1,500 ते 2,000 ज्येष्ठ नागरिक आहेत. ते अक्षरशः मला मुलीसारखं झेलतात आणि मुलगीच मानतात. तुम्ही एवढ्या लहानपणी ज्येष्ठ नागरिक संघामध्ये? मला एक आवड होती की आपण सामाजिक कार्य काहीतरी करायचं. आणि खूप मी म्हटलं ना की माझा उद्देश होता की मी 50 ओलांडल्यानंतर की आता माझी मुलं तर सेटल होत आहेत, दुसऱ्या मुलीचंही लग्न होईल 1-2 वर्षात, मुलं सेटल होत आहेत. तर माझी एक अशी इच्छा होती की आपण ज्येष्ठांचं सेवा करायची. आणि ती सेवा मला खरंच देवानी माझ्या 40-42व्या वर्षीच घडवून आणली. आणि माणसाचं एक 50 ओलांडली की जर असं शरीरावरचे परिणाम होत जातात, पण ते मला खूप छान संधी भेटली. तिथे चव्हाण सर आहेत, चव्हाण सर खूप चांगल्या पद्धतीनं असं वाटतं की एक आई वडील भेटलेत. आता पोलीस स्टेशनला जेव्हा काम करते की माणसाचं काम बोलतं, पोलीस स्टेशनला काम करते, बऱ्याच महिलांच्या केसेस जेव्हा कधीही बोलवतील तेव्हा मी त्यांना वेळ देते. कधीही केस आले तर त्यांना सहकार्य करण्यासाठी जाते. मॅडम म्हणजे आता तुम्ही सामाजिक कार्य करताना शाळेतून काही विरोध होत नाही का? नाही, मग शाळेतून विरोध व्हायचा प्रश्नच नाहीये. मी शाळेच्या वेळेत शाळेतली सगळी कामं करते आणि जो शाळेचा वेळच्या नंतर जे काम असतात ते काम मी करते. माझी शाळेची वेळ आहे सकाळची 8 ते 12:30ची. त्यानंतर मग मी हे काम दिवसभर फ्री असते. आता माझी तिन्ही मुलं बाहेर असतात, आम्ही दोघंच असतो इथं, माझ्याकडे भरपूर वेळ असतो. त्याच्यामुळे हे काम मी शाळेच्या नंतर करते. आणि माझ्या मुख्याध्यापकांचा, माझ्या शाळेचा खूप चांगला सपोर्ट आहे की एक ऍक्टिव्ह महिला, एक आदर्श शिक्षिका, बरेच पुरस्कार भेटलेले, त्याच्यामुळे मला शाळेचा कधीच विरोध नाहीये. तुम्ही सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातून आला, म्हणजे जत सारख्या दुष्काळी भागात तुम्ही आलात सुरुवातीला. कसं वाटलं तुम्हाला की आपल्या दुष्काळी भागात आपल्याला स्थळ म्हणून दिले? बार्शी तालुका हे खूप मोठा होता आणि जेव्हा मी जतला आले लग्न करून तेव्हा फक्त इथं वाकड्या तिकड्या बाबळी मला बघायला भेटल्या. आणि
बार्शी तालुक्यात पानगाव म्हणून छोटंसं गाव आहे, त्या गावात मी लहानाची मोठी झालेली आहे. आणि माझं बालपण एवढं छान गेलं तिथं. आणि एक अल्लड आणि खोडकर आणि खेळकर, एक पाटीलवाडा म्हणतात तशा वाड्यात राहिलेली मी मुलगी आहे. आपण इथं आल्यानंतर जो दुष्काळ भाग म्हणतात जर, पण माझ्या घरचं वातावरण माझ्या सासूबाईंनी खूप चांगल्या पद्धतीने समजून घेतलं. माझे सासरे, त्यानंतर सासूबाई खूप हौशी होत्या त्या काळात. सासूबाई महिला गट करायच्या, महिलांचे गट असायचे, सासूबाईंच बचत गट वगैरे असे वेगवेगळे उपक्रम सासूबाई स्वतः करायच्या. त्याच्यामुळं सासूबाईंची इच्छा होती की म्हणजे ऍक्टिव्ह असायच्या त्या. त्याच्यामुळे मला काही असं वाटलं नाही की आपल्याला दुसरं काहीतरी. आणि आम्ही त्या काळात जास्त घरातून बाहेर निघतच नव्हतो. एक घरांदाज सून म्हणतात तसा हा प्रकार होता. आणि मी आता ह्या 2-3 वर्षाच्या काळात बाहेर आहे. माझं ड्युटी टू घर असं असायचं. आता माझे सासरेही गेले आणि मुलं मोठी झाली, त्यामुळे मी थोडीशी बाहेर आहे. आणि हे सामाजिक कार्य करण्याची मला आवड निर्माण झाली. आणि त्यावेळेस अशी पद्धत होती की आई वडिलांनी जे स्थळ पसंत करतात, मी माझ्या फक्त मिस्टरांना बघितले होते घर किंवा इकडलं मला जास्त काही माहिती नव्हतं. माझे सासरे चांगल्या पदावरती स्थित होते, सगळं घरचं चांगलं होतं. आणि मग लग्न ठरल्यानंतर जत हा तालुका आहे असं ऐकलं होतं मी, की तालुक्याच्या ठिकाणी दिलं म्हणजे खूपच चांगलं आहे. तुम्हाला सुरुवातीला वाटलं नाही की एवढ्या लवकर आपलं लग्न होतंय असं? नाही, त्या काळात म्हणजे 10वी ते 12वी जास्तीत जास्त शिक्षण 12वी व्हायचं. आणि त्या काळात लग्न तेव्हाच व्हायची 10वी ते 12वी नंतर. तुमच्या मैत्रिणींचं पण तेव्हाच लग्न नाही, बऱ्यापैकी मैत्रिणीचं लेट झालं, बऱ्यापैकी 10वी 12वी नंतर झालं. अच्छा. हो. मग जत सारखं दुष्काळी भागात आला पुढे लग्न झाल्यानंतर, परत शिक्षण झालं तुमचं, आणि मग त्याच्यानंतर तुमच्या नोकरीला सुरुवात झाली. आणि नोकरीला सुरुवात झाल्यानंतर आतापर्यंत तुम्ही नोकरी करत सामाजिक कार्य करताय. आणि सगळ्यांना तुम्ही एक आदर्श निर्माण करून दाखवलेला आहे मॅडम. बाहेर लोकांचाही रिस्पॉन्स खूप चांगला भेटला. जेव्हा माझे मुलीचं लग्न होतं माझ्या, तेव्हा माझ्या 10वीतल्या 5-7 मैत्रिणी, खूप चांगलं आमचं फ्रेंड सर्कल आहे, त्या मैत्रिणी. आणि मेन सांगायचं म्हणजे की माझ्या शाळेच्या 10वीला मी तिथं होते तेव्हाचे मुख्याध्यापक धुमाळ सर, ते स्वतः माझ्या मुलीच्या लग्नाला आले होते. जेव्हा माझ्या मुलीचं लग्न सरांनी पाहिलं तेव्हा सरांनी हाच विचार केला की तू बार्शी तालुकाच फक्त सोडून नाही तर आपला जिल्हा सुद्धा वेगळा आहे, तर तू तुझं नाव एवढ्या चांगल्या पद्धतीने केलं आणि खूप चांगल्या पद्धतीनं तू लोकांना आवड निर्माण केली तुझ्याविषयी की एक सामाजिक कार्यकर्ती, एक चांगली शिक्षिका म्हणून तू तुझं नाव खूप चांगल्या पद्धतीनं केलं. आणि ते पावती जी भेटली माझे 10वीचे मुख्याध्यापक, आणि ते एवढ्या चांगल्या पद्धतीनं मला तुम्हाला नक्कीच तुमच्या कार्याची पोस्ट पावती मॅडम इथे तुम्हाला मिळाली. हो. मॅडम, तुम्ही तुमच्या सेवेबद्दल समाधानी आहात का? खूप समाधानी आहे, खूप म्हणजे खूप. जिथं जाते, ज्या क्षेत्रात मी काम करते, आणि मला वाटतं महिलांपेक्षा ज्या त्या ठिकाणी ज्या त्या क्षेत्रात महिलांपेक्षा पुरुष जास्त असतात, तर प्रत्येक पुरुषांनी हा विचार करावा की पुढची जी महिला बाहेर येते किंवा काहीतरी सामाजिक कार्य करते किंवा जॉब करते, तेव्हा आपली बहीण आणि आई आहे ह्या विचारानं जर काम केलं तर प्रत्येक महिला खूप चांगल्या पद्धतीनं काम करू शकेल. मी आता ज्येष्ठ नागरिक ऑफिसमध्ये जेव्हा काम करते तिथं मला सगळे मुलीसारखं झेलतात. जेव्हा पोलीस स्टेशनला काम करते, परवाच मी रक्षाबंधनचा खूप चांगला कार्यक्रम घेतला तिथं. अक्षरशः बिजली साहेब ज्येष्ठ नागरिकांना आम्ही एखाद्या दिवशी भेटायला गेलो तर बिजली साहेब अक्षरशः म्हटले की शिंदे मॅडम माझ्या लहान बहीण आहेत. ह्याच्यासारखी मोठी पावती माझ्यासाठी काहीच नाही. हो मॅडम, खूपच छान होतं. मॅडम, तुम्ही आतापर्यंत एवढं समाजकार्य केलंय, हे समाजकार्य करताना राजकारणात जाण्याची संधी मिळाली होती का तुम्हाला? मला संधी भरपूर वेळ आलेली आहे, पण जेव्हा मी हे काम करते तेव्हा एक राजकारणाकडे बघून नाहीये. मला राजकारण हे भवितव्यात करायचंही नाहीये. मला समाजासाठी, महिलांसाठी काहीतरी करायचंय. कारण प्रत्येक महिलेच्या जीवनात चढ उतार येतात, त्यासाठी मला काहीतरी करायचं, एक सामाजिक कार्य करायचे. राजकारणाच्या भरपूर ऑफर आलेत मला सध्या की आमच्याकडे या मॅडम, ह्या पक्षात या, त्या पक्षात या, भरपूर ऑफर आलेत. पण मी सगळ्यांना सांगते की मला राजकारणात जायचं नाही आणि भवितव्यात मीही राजकारणात नाही जाणार. कारण मला एक चांगली सामाजिक कार्यकर्ती व्हायचं आहे. आणि आता तर मी बऱ्यापैकी सक्सेस आहे, पण भवितव्यातही मी सामाजिक कार्यच खूप चांगल्या पद्धतीनं करेन. नक्की मॅडम. मॅडम, तुम्ही म्हणालात की घरच्यांचा सपोर्ट पण तुम्हाला आहे, मग घरच्यांसोबत अजून कोणाचा सपोर्ट तुम्हाला आता आहे? जतमध्ये मी बरेच अशी माणसं जोडलेली आहेत, बऱ्याच माझ्या मैत्रिणी आहेत. त्यापैकी एक माझ्या मिस्टरांचे मामा आहेत. माझ्या मिस्टरांचे मामा आहेत तर ते
त्यांची मुलगी ही बाहेर असते आणि मी एवढ्या लांबून इथं आले की मला माझ्या आई वडिलांनंतर मला दुसरेही इथं आई वडील भेटलेत, चितळे सर आणि मामी. मला अक्षरशः त्यांच्या मुलीसारखं जपतात आणि प्रत्येक गोष्टीला कुठं मी चुकत असेल, कुठं काय होत असेल तर मामी लगेच मला तिथं सांगतात की हे नाही असं, हे कर असं. आणि खूप चांगल्या पद्धतीचं त्यांचा सपोर्ट आहे आणि अक्षरशः माझ्या ज्या मुलीचे कार्य असतात ते प्रत्येक गोष्ट माझी पार पाडतात. एखादी गोष्ट राहिली असे वाटतं का? अजिबात नाहीये. ज्या त्या गोष्टी माझ्या असं वाटतं की माझ्या अपेक्षापेक्षा माझी इच्छा पूर्ण झाल्यात आणि आता एवढीच इच्छा आहे की माझ्या 2 नंबरच्या मुलीलाही मोठ्या मुलीसारखं स्थळ भेटावं. माझे मोठे जावाई खूप चांगले आहेत, मोठ्या मुलीला खूप चांगली माणसंही सासरची खूप चांगली भेटलेत, मुलाचंही आपोआप होईलच. पण माझी एवढी इच्छा आहे की जसं मोठ्या मुलीचं झालं तसं लहान मुलीचंही लग्न झालं व्यवस्थित. माझ्या इच्छा सगळ्या पूर्ण झाल्यात. हो मॅडम, नक्कीच. मॅडम, जाता जाता एक सर्वांसाठी उखाणा होऊन जाऊ दे. नीलवर्णी आकाशात चमकते चंद्राबरोबर चांदणी. मंगेश कुमारचं नाव घेते, मी आहे त्यांची अर्धांगिनी. धन्यवाद मॅडम, तुम्ही आमच्याशी मनमोकळेपणाने संवाद साधलात, आमच्याशी गप्पा मारलेत. खरंच आरबीएन न्यूज मराठीच्या वतीने तुमचं पुन्हा एकदा आभार. तुमच्याकडून असंच कार्य घडत जावं हेच तुम्हाला शुभेच्छा. मीच तुमचा आभार मानते की तुम्ही एक नवदुर्गा म्हणून माझी निवड केली आणि आज मला बोलण्याची संधी दिली आणि लोकांपर्यंत आणखी जास्त पोहोचण्याची संधी दिली. त्याबद्दल मीच आरबीएन न्यूजचे आभार मानते. धन्यवाद.